आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे इझीएस्ट वे टू मेक मनी ऑनलाईन विथ द हेल्प ऑफ AI अँड कॅनवा। या व्हिडिओला मी 2 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी तुमच्यासाठी बोनस आहे। हाय एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे इझीएस्ट वे टू मेक मनी ऑनलाईन विथ द हेल्प ऑफ AI अँड कॅनवा। ही खूपच सिंपल मेथड असणार आहे। हे खूपच सिंपल असणार आहे। जर तुम्ही स्टुडंट असाल, हाऊसवाईफ असाल किंवा जॉब करत असाल तरी तुम्ही या मेथडच्या मदतीने इझिली इन्कम जनरेट करू शकता विथ द हेल्प ऑफ AI अँड कॅनवा। डोंट वरी, इथे कोणतीही एज रेस्ट्रिक्शन नाही आहे, एज लिमिट नाही आहे किंवा तुम्ही तुमच्या टाईम अकॉर्डिंगली कुठूनही वर्क फ्रॉम होम लिटरली आहे, हे वर्क फ्रॉम एनिवेअर आहे। तुम्ही कुठूनही काम करून इन्कम जनरेट करू शकता। आता तुम्हाला याच्यासाठी काय काय लागणार आहे? यू जस्ट नीड युअर स्मार्टफोन अँड इंटरनेट कनेक्शन, दॅट्स इट। सी, ॲज यू ऑल नो AI इज एव्हरीवेअर, आणि या टाईमला जर तुम्ही AI शिकत नाही आणि कोणत्या तरी रँडम जॉबच्या मागे लागता, देन इट विल बी व्हेरी डिफिकल्ट फॉर यू टू अर्न ॲज अ पार्ट टाईम ऑर ॲज अ फुल टाईम, बिकॉज AIने तर मोस्टली आता सगळे जॉब्स खाल्लेले आहेत। बट तरी पण जे काही जॉब्स अवेलेबल आहेत तिथे पण काही क्रायटेरिया सेट आहेत टू अप्लाय अँड गेट हायर। सो या व्हिडिओ थ्रू मी एक अवेअरनेस क्रिएट करत आहे अबाउट AI, हाऊ यू कॅन यूज AI अँड हाऊ यू कॅन टेक बेनिफिट फ्रॉम दॅट। सो या व्हिडिओला मी 2 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे। फर्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की AIचा यूज करून किंवा कॅनवाच्या हेल्पने तुम्ही तुमचं डिजिटल प्रोडक्ट कसं बनवणार, आणि सेकंड पार्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ते डिजिटल प्रोडक्ट तुम्ही सेल कसं करू शकता। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी तुमच्यासाठी बोनस आहे। आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे तुमच्याकडून अशा व्हिडिओज आहेत ते मिस आउट कधीच होणार नाहीत। सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की डिजिटल प्रोडक्ट म्हणजे नक्की काय असतं। डिजिटल प्रोडक्ट्स म्हणजे ई-बुक्स, PDF, प्लॅनर्स, टेम्पलेट्स वगैरे हे जे काही असतात ते असतात डिजिटल प्रोडक्ट्स, म्हणजे ज्याला आपण एकदाच बनवतो आणि मल्टिपल टाईम आपण सेल करू शकतो, जे की डिजिटली असतात प्रॉडक्ट, फिजिकली नसतात, त्याला बोललं जातं डिजिटल प्रोडक्ट्स। सो आज आपण इथे तयार करणार आहे जे डिजिटल प्रोडक्ट, ते म्हणजे की किड्स कलरिंग बुक। आता हे जे काही प्रोडक्ट आहे त्याची फक्त इंडियामध्येच नाही, इंडियाच्या बाहेर फॉरेन कंट्रीजमध्ये सुद्धा खूप जास्त डिमांड आहे। तर त्यालाच आपण स्टेप बाय स्टेप बिल्ड करणार आहोत आणि सेल कसं करायचं ते पण सुद्धा याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। सो विदाउट एनी डिले लेट्स गेट स्टार्टेड। बुक बनवण्यासाठी तुम्हाला यायचं आहे गुगलवरती येऊन तुम्हाला गुगल जेमिनाई सर्च करायचं आहे। इथे तुम्हाला असं येऊन जाईल, गुगल जेमिनाई तुम्हाला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला नॉर्मली एक प्रॉम्प्ट जो आहे तो सर्च करायचा, तिथे ॲड करायचा आहे। जे काही प्रॉम्प्ट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे ना, ते आपल्या हिस्ट्री रिलेटेड आहेत, जसं की खूप सारे प्रॉम्प्ट्स आहेत, गणपती रिलेटेड आहेत, नेचरच्या बाबतीत आहेत, स्टोरी बुक्स रिलेटेड आहेत, ॲनिमलसाठीचे आहेत, स्कूल्स आणि फ्रेंडशिप रिलेटेड आहेत, स्पेस अँड ॲडव्हेंचर रिलेटेड आहेत, व्हॅल्यूज अँड इमोशन रिलेटेड आहेत। इंग्लिशमध्ये तर आहेतच, सोबत हिंदीमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाते। तुम्हाला हे प्रॉम्प्ट डायरेक्टली कॉपी करून तुम्ही करायचं आहे। हे टाकल्यानंतर तुम्हाला रन करायचं आहे, एंटर। इथे तुम्ही बघू शकता की इथे तुमची जी काही स्टोरी आहे आणि जे पेजेस आहेत इमेजेससोबत ते तयार होतात। टेक्स्ट ऑलरेडी जेमिनाईने आपल्याला बनवून दिलेले आहेत। हे सगळे इमेजेस तुम्हाला डाउनलोड करायचे, ठीक आहे। आता डाउनलोड तुम्ही केल्यानंतर तुम्हाला याची एक PDF बनवायची आहे। PDF तुम्ही कसं बनवणार, तुम्हाला यायचं आहे कॅनवावर, कॅनवा ओपन करायचं आहे, ठीक आहे, आणि तुमचं लॉग इन करून घ्यायचं आहे। तुम्हाला असं तुमचं कॅनवा ओपन केल्यानंतर दिसेल, तुम्हाला क्रिएटवरती जायचं, क्रिएटवरती क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला कस्टम साईजमध्ये जायचं आहे। कस्टम साईजमध्ये तुम्हाला विड्थ आणि हाईट टाकायचे। आपण इथे पहिलं तुम्हाला युनिट आहे ते चेंज करून घ्यायचे आहेत, IN मध्ये करायचं आहे, आणि इथे तुम्हाला विड्थ टाकायचे 10x10, हाईट 10, अँड देन क्रिएट न्यू डिझाईन, ठीक आहे। इथे तुम्हाला दिसतं। आता याच्यामध्ये आपल्याला ते इमेजेस आहेत ते ॲड करायचे आहे। तुम्ही डायरेक्ट पण ॲड करू शकता किंवा एलिमेंट्समध्ये जायचं। एलिमेंट्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला फ्रेम दिसतील, ही जी फ्रेम आहे स्क्वेअरवाली ती तुम्हाला ओपन करायची आहे। फ्रेम अशी फुल करून घ्यायची, म्हणजे पूर्ण पेजला ती हे होईल, आणि असे तुम्हाला हे डुप्लिकेट करायचे आहेत। जेवढे पण पेजेसची आपली स्टोरी बुक आहे तेवढे पेजेसची डुप्लिकेट करून घ्यायचं असेल, 10 ते 20 डुप्लिकेट असं आपण करून घेऊ, ठीक आहे। नेक्स्ट मग तुम्हाला जायचं आहे अपलोडमध्ये। अपलोडमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचे जे काही फोटो तुम्ही डाउनलोड केलेले आहेत ते अपलोड फाईल्समध्ये जाऊन ते अपलोड करून घ्यायचे, ठीक आहे। मी इथे ऑलरेडी अपलोड करून ठेवलेले आहेत, जो मी तुम्हाला दाखवते इथे। सो फर्स्ट फोटो आहे तो आपण सिलेक्ट करायचा, क्लिक केलं त्याच्यावरती की इथे तुम्हाला फोटो दिसेल, आणि त्याच्यावरती डबल क्लिक केलं की तो फोटो डायरेक्ट त्या याच्यामध्ये फ्रेममध्ये सूट होऊन जाईल। असे तुम्हाला पूर्ण जे फोटोज आहेत ते या 10 जे काही फ्रेम आपण बनवलेले आहेत, 10 पेजेस आहेत त्याच्यामध्ये क्रिएट करायचे आहेत। सो आता तुम्ही बघू शकता की इथे आपण पूर्ण आपली स्टोरी बुक आहे ती क्रिएट करून घेतलेली आहे PDF फॉर्ममध्ये, आणि हे झाल्यानंतर आपल्याला इथे सिम्पली येऊन डाउनलोड करायचं आहे। इथे डाउनलोडमध्ये जायचं, PDF सिलेक्ट करायची, अँड देन तुम्हाला ते डाउनलोड करायचं आहे।
सो या व्हिडिओमध्ये डिजिटल प्रोडक्ट बनवण्यासाठी जे काही AI टूल्स आपण यूज करणार आहोत त्याची लिंक मी ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. जे काही प्रॉम्प्ट्स मी यूज करणार आहे त्याची एक PDF आहे, ती सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन, जेणेकरून तुम्ही ते डिजिटल प्रोडक्ट्स बिल्ड करू शकता आणि इझिली सेल करू शकता. सो नेक्स्ट स्टेप आपण बघूया की आपण डिजिटल प्रोडक्ट्स बनवलेला आहे, बट त्याला आता सेल कसं करायचं. तर त्याच्यासाठी आपण Etsyचं यूज करणार आहे. Etsy हा असा मार्केट प्लेस आहे जिथे तुम्हाला खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचता येतं आणि ऑफकोर्स फॉरेन कंट्रीमध्ये याची खूप जास्त डिमांड आहे. सो त्याच्यावरती सेल होण्याचे चान्सेस खूप चांगले आहेत आणि खूप जास्त सुद्धा आहे. त्याच्यासाठी आपण इथे आज Etsy ओपन करणार आहे. Etsyवरती आपलं प्रोडक्ट सेल करणार आहे. बट देर इज वन थिंग की Etsyवरती तुम्हाला जर तुमचं शॉप ओपन करायचं असेल, तुम्हाला तिथे वन टाईम फी पे करावी लागते. दॅट इज 800 ऑर समथिंग अँड दॅट्स इट. सो मी तुम्हाला दाखवते Etsyवरती सेल करण्याचे काय काय पोटेन्शियल आहे. सेल करणार आहे आपला प्रोडक्ट, तो आपण सेल करणार आहे Etsyवरती. सो गुगलवरती तुम्हाला यायचं आहे, Etsy सर्च करायचं. Etsy सर्च केल्यानंतर तुम्हाला हे पूर्ण Etsyचं इंटरफेस आहे, तुम्ही बघू शकता. इथे जरी तुम्ही सर्च केलं किड्स स्टोरी बुक किंवा इथे सिम्पली आधी तुम्हाला सर्च करायचं आहे डिजिटल प्रोडक्ट्स. तुम्हाला आयडिया येऊन जातील की किती डिजिटल प्रोडक्ट्स आहेत जे युजली लोक सेल करत आहेत. सी खूप सारे डिजिटल प्रोडक्ट्स आहेत. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण स्पेसिफिक चूज केलेलं आहे ते म्हणजे किड स्टोरी बुक्स. तर तुम्हाला ते सर्च करायचं आहे किड स्टोरी बुक्समध्ये. सी इथे तुम्ही बघू शकता खूप सारे लोक आहेत जे ऑलरेडी किड्सचे स्टोरी बुक्स आहेत ते सेल करत आहेत. आता इथे फॉर एक्झाम्पल आपण हा फर्स्टवाला जो आहे ते ओपन करून बघूया. आता हा जो सेलर आहे, जसं की तुम्ही बघू शकता की हा जो सेलर आहे तो एक हे जे किड बुक आहे स्टोरी बुक आहे ते 335 रुपयाला विकत आहे. ठीक आहे, आता याचे किती सेल झालेत आपण एकदा बघूया. आता जर आपण हा पर्टिक्युलर शॉप बघितला, त्याचा जो ओनर आहे तो आहे इथे ओथी म्हणून आहे. त्याचं जर आपण बघितले सेल्स किती करतो, तो सगळे डिजिटल प्रोडक्ट्स सेल करतो. इथे तुम्ही बघू शकता की 2.5K सेल्स त्याने केलेले आहेत आणि हे त्याचे काही प्रोडक्ट्स आहेत. ठीक आहे, आता त्याचे 2000 पासूनचे प्रोडक्ट्स आहेत, 1000चे आहेत. ठीक आहे, तुम्ही बघू शकता 1000 2000चे प्रोडक्ट्स आहेत, 300% प्रोडक्ट्स आहेत. तर आपण ऑन एन ॲव्हरेज त्याची प्राइस घेऊया की सपोज 500 असेल. ठीक आहे, जर त्याचे 500 रुपये प्राइस आहे, त्याच्याप्रमाणे जर त्याने 2500 सेल्स केले आहेत आतापर्यंत, तर त्याची टोटल जी होते ती 12,50,000 होते. आतापर्यंत त्याने 12,50,000 कमवलेले आहेत फक्त आणि फक्त डिजिटल प्रोडक्ट्स सेल करून. ते पण त्याने एकदाच बनवलेले आहेत आणि अजूनपर्यंत सुद्धा त्याचे ते प्रोडक्ट सेल होत आहेत. सो हा जो बेनिफिट मिळतोय तुम्हाला किंवा हे पोटेन्शियल आहे डिजिटल प्रोडक्ट्स. आणि Etsyवरती का, कारण Etsyवरती खूप मोठा मार्केट प्लेस आहे Etsy आणि त्याच्यावरती खूप लोक अवेलेबल आहेत आणि त्याची डिमांड पण खूप जास्त आहे फॉरेन कंट्रीजमध्ये. त्याच्यामुळे सेल्स इझिली होतो. आता इथे तुम्हाला तुमचं स्टोअर आहे ते ओपन करायचं. पहिलं तुम्हाला लॉग इन करावं लागेल. ठीक आहे, इथे तुम्ही कंटिन्यू विथ गुगल आपण करून घेऊया. झालं, आपलं स्टोअर इथे ओपन झालेलं आहे. युअर स्टोअरमध्ये जायचं. देन आता याच्यामध्ये आपण इथे सिलेक्ट करायचं, आपल्याला सेल करायचं आहे. सो इथे तुम्हाला ऑप्शन दिसते सेल ऑन Etsy, क्लिक करायचं. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर गेट स्टार्टेडचं ऑप्शन येईल, तुम्हाला स्टार्ट करायचं. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की काय आहे, काय काय आपण करणार आहे. इथे वन टाईम तुम्हाला फी आहे ती पे करावी लागणार. सेटअप फी असते ती पे करावी लागणार तुम्हाला. 908 रुपये आहेत. एकदाच तुम्हाला तुमचं शॉप ओपन करताना ते पे करावीच लागणार आहे. ठीक आहे, बिकॉज तुम्हाला तुमची जी काही सिक्युरिटी असते ती तिथे प्रोटेक्ट केली जाते, त्याच्यामुळे तुम्हाला ती पे करावी लागते. सो लेट्स डू दिस वरती आपण क्लिक करणार आहे. आता इथे त्यांनी विचारले व्हॉट ब्रिंग्स यू टू Etsy, तुम्ही का आलेला आहात Etsyवरती. ठीक आहे, आता आपल्याकडे ऑलरेडी एक डिझाईन आहे जे तुम्हाला सेल करायचे. तो सेकंड ऑप्शन आपल्यासाठी बेस्ट आहे. आय हॅव आयटम्स दॅट आय डिझाईन, मेक ऑर कलेक्ट अँड आय वॉन्ट टू सेल देम. नेक्स्ट म्हणायचं. नाउ टाइम फॉर द फन पार्ट. इथे तुम्ही बघू शकता की हे जे काही पॉइंटर्स आहेत ते तुम्हाला जस्ट फिल करायचे आहे, तुमची इन्फॉर्मेशन इथे फिल करायची आहे अँड दॅट्स इट. तुमचं जे स्टोअर आहे ते ओपन होणार आहे. जसं की इथे शॉपची लँग्वेज काय आहे, जसं की आपण इंग्लिश सर्च करणार, आपल्याला इंग्लिशमध्ये हवं आहे तर आपण इंग्लिशमध्ये ठेवणार आहे. शॉपची कंट्री इंडिया आहे, इंडियन रुपीजमध्ये आपल्याला करन्सी हवी आहे. दॅट्स इट. सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं. मग तुमच्या शॉपला तुम्ही नाव देऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही पेड कसं होणार आहे. आता सपोज इथे शॉपला नाव द्यायचं आहे तर आपण डिजी बुक्स असं लिहूया, डिजी किड्स बुक्स. इथे स्पेस नाही येणार, आपण बघूया असं करून डिजी किड्स बुक आहे. ओके, हे नाव अवेलेबल आहे तर आपण इथे घेऊया ते आणि सेव्ह कंटिन्यू करायचं. तुम्हाला जे हवं ते तुम्ही तुमच्या शॉपचं नाव देऊ शकता. सी आधी इथे तुम्ही बघू शकता की हाऊ यू विल गेट पेड. त्याच्यासाठी तुम्हाला पेमेंटचं ऑप्शनवरती तुमचं पायोनियरचं अकाउंट असायला पाहिजे जे तुम्ही इथे अटॅच करणार. इथे तुम्हाला तुमचं पायोनियरचं अकाउंट बनवायचं आहे, ते तुम्हाला इथे ॲड करायचं आहे, कंट्री सिलेक्ट करायची आहे अँड दॅट्स इट. इथे तुमचे जे काही डिटेल्स आहेत ते पेमेंटचे डिटेल्स ॲड करून तुम्हाला तुमचं अकाउंट आहे ते सेटअप करायचं आहे. सेटअप केल्यानंतर बनवलेलं आहे तुमचं शॉप रेडी होईल. हे सगळे जे पॉइंटर्स आहेत, जसं की तुमचा शॉप रेफरन्स झाला, तुमच्या शॉपचं नाव झालं, तुम्ही पे कसं होणार त्यासाठी तुम्ही पायनरचे डिटेल्स वगैरे दिले, त्याच्यानंतर तुमची बिलिंग इन्फॉर्मेशन द्यायची आणि तुमची शॉप सिक्युरिटी, हे जे काही पॉइंटर्स आहे हे सगळं झाल्यानंतर तुमचं शॉप ओपन होणार. शॉप ओपन झाल्यानंतर मग तुम्ही प्रोडक्ट लिस्टिंग करणार. लिस्टिंग केल्यानंतर मग त्याचं थंबनेल वगैरे सगळं आपण बिल्ड करणार आहे अँड दॅट्स इट. इथे तुम्ही अशा प्रकारे तुमचं अकाउंट ओपन करता आणि ते प्रोडक्ट आहे ते तुम्ही सेल करू शकता. मेन पार्ट तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं की डिजिटल प्रोडक्ट कसं तयार करायचं आणि कसं ते सेल करायचं. बट जर तुम्हाला ते स्टेप बाय स्टेप शिकायचं असेल, डिजिटल प्रोडक्ट तयार करण्यापासून ते Etsyवरती शॉप ओपन करून ते सेल करण्यापर्यंत, तर ते तुम्ही तिथून शिकू शकता जिथून मी शिकली आहे. लेट मी शो. इथे बघू शकता जिथून मी शिकलेली आहे तिथून तुम्ही सुद्धा शिकू शकता. मी शिकलेली आहे बिझनेस मास्टरीमधून. इथे पूर्ण कोर्स आहे जिथे तुम्ही स्टेप बाय स्टेप शिकून एक प्रॉफिटेबल डिजिटल प्रोडक्टचा बिझनेस स्टार्ट करू शकता आणि ते सुद्धा घरी बसून तुमच्या स्मार्टफोनच्या हेल्पने. इथे तुम्हाला स्टेप बाय स्टेप
स्टेप शिकायला मिळेल की डिजिटल प्रोडक्ट कसं बनवलं जातं, तिथून रेव्हेन्यू कसं जनरेट केलं जातं, ब्रँडिंग कसं करायचं Etsyवरती, आपलं स्वतःचं शॉप कसं ओपन करायचं, लिस्टिंग कसं करायचं, निश कसं सिलेक्ट करायचं, सेल कसं करायचं, सगळं A to Z तुम्हाला या कोर्समध्ये शिकायला मिळणार आहे. वन्स यू एनरोल इन बिझनेस मास्टरी यू विल गेट 35+ कोर्सेस ॲक्सेस अँड 100+ इन्कम अपॉर्च्युनिटी, ज्याच्यामध्ये तुम्हाला AI आणि ChatGPT शिकून पैसे कसे कमवायचे ते शिकता येतं. तसेच ई-कॉमर्समध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर ड्रॉप शिपिंग आहे, प्रिंट ऑन डिमांड, Amazon FBA स्टेप बाय स्टेप शिकता येईल. एवढंच नाही, तुमचे जर काही डाऊट्स असतील तर लाईव्ह Q&As पण होतात, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते क्लिअर करू शकता आणि तुमच्या बिझनेसमध्ये ग्रो करू शकता. त्याच्यासोबतच तुम्ही फ्रीलान्सिंग किंवा ॲफिलिएट मार्केटिंग करून असे रिझल्टसुद्धा क्रिएट करू शकता. म्हणजे इथे तुमची फक्त वन टाईम इन्व्हेस्टमेंट होणार आहे आणि लाईफ टाईम अर्निंगचा ॲक्सेस तुमच्याकडे असणार आहे. प्लस तुम्हाला स्टेप बाय स्टेप गायडन्स मिळणार आहे आणि माझी पर्सनल मेंटॉरशिपसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. आता एवढे सगळे बेनिफिट्स तुम्हाला मिळणार आहे, तर डेफिनेटली एज्युकेशन ऑलवेज कम्स विथ द प्राईस. तर याची पण काहीतरी फी आहे, ठीक आहे. जी काही फी आहे ती मी तुम्हाला सांगते की जर तुम्हाला बिझनेस मास्टरीने स्टार्ट करायचं असेल त्याची फी आहे 30,000 रुपये आणि प्लस माझ्या मेंटॉरशिपसाठीचे एक्स्ट्रा चार्जेस आहेत जे की 10,000 रुपये. बट तुम्ही माझी फॅमिली आहात, तुमच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलेली आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे काही असे कुपन कोड्स अवेलेबल आहेत ज्याच्या हेल्पने जर तुम्ही एनरोल करता तर तुम्हाला माझ्या मेंटॉरशिप फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळून जाईल, ज्याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा 10,000 पे करावे लागत होते. आणि प्लस जो कोर्स आहे ज्याची फी 30,000 सांगितलेली आहे तो तुम्हाला फक्त आणि फक्त 20,999 मध्ये मिळून जाईल. म्हणजे जिथे तुम्हाला 40,000 पे करावे लागत होते तिथेच या कुपन कोडच्या हेल्पने जर तुम्ही एनरोल करता तर तुम्हाला या सगळ्याचा ॲक्सेस, कोर्स प्लस माझी मेंटॉरशिप या सगळ्याचा ॲक्सेस फक्त आणि फक्त 20,999 मध्ये मिळून जाईल. बट एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्याकडे याचे लिमिटेडच कुपन कोड्स अवेलेबल आहेत, म्हणजे लिमिटेड लोकांनाच याचा डिस्काउंट मिळणार आहे. इफ यू मिस दिस तुम्हाला पूर्ण फी आहे ती पे करावी लागेल. अँड आय डोंट वॉन्ट की जिथे तुम्हाला डिस्काउंटेड प्राईसमध्ये मिळत आहे तिथे तुम्हाला एक्स्ट्रा पैसे पे करावे लागावे. सो डोंट वेस्ट युअर टाईम, एनरोल नाव. बट एक गोष्ट लक्षात घ्या, मी जी काही प्रोसेस इथे एक्सप्लेन केलेली आहे त्या प्रोसेसच्या हेल्पने खूप सारे लोक आहेत ते पैसे कमवत आहेत त्यांचं कॉलेज आणि जॉब मॅनेज करून. आणि हे तुम्हीही करू शकता जर तुमच्याकडे राईट प्लॅटफॉर्म असेल, राईट मेंटॉर असेल आणि प्रॉपर गायडन्स असेल तर. आता ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्याकडे 2 ऑप्शन असतात. पहिला ऑप्शन म्हणजे की तुम्ही स्टार्ट करणार, ॲक्शन घेणार आणि तुमचा फायनान्शियल फ्रीडम अचीव करणार आणि तुमच्या पॅरेंट्स आणि फॅमिलीला फायनान्शियली सपोर्ट करणार. आणि दुसरा ऑप्शन असा आहे की जे 90% लोक करतात, पैसे नाही म्हणून या अपॉर्च्युनिटीला इग्नोर करणार आणि फ्रीच्या शोधात मग भटकत बसणार आणि तुमचा वेळ वाया घालवत जाणार. आता मी हे एवढं कॉन्फिडेंटली का बोलते, कारण मी अशी लोक बघितलेली आहेत ज्यांच्याकडे पैसे नव्हते पण त्यांनी पैसे अरेंज करून स्टार्ट केलेले आहे आणि आता ते लाखोमध्ये कमवत आहेत. आणि दुसरीकडे ते लोक होते ज्यांनी पैसे नाही म्हणून या अपॉर्च्युनिटीला इग्नोर केलेलं आणि आता ते परत माझ्याकडे येऊन मला विचारत आहेत की हे कसं केलं. म्हणजे मागच्या वर्षी त्यांनी सेम केलेलं की पैसे नाही म्हणून या अपॉर्च्युनिटीला इग्नोर केलेलं आणि आता येऊन ते पुन्हा माझ्याकडे मला बोलत आहेत की हे कसं केलं, आम्हाला पण शिकवा. सो आता तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये घ्यायचं आहे, ॲक्शन घेणाऱ्या की एक्सक्यूज देणारे. ॲक्शन घेतली तर मी असणारच आहे तुम्हाला पर्सनली गाईड करण्यासाठी, तुमची काही अडचण असेल तर मी क्लिअर करण्यासाठी असणार आहे. बट एक्सक्यूज देणार असाल तर असं पण जी काही प्रोसेस आहे डिजिटल प्रोडक्ट तयार करण्यापासून ते सेल करेपर्यंत ही सगळी प्रोसेस मी ऑलरेडी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेली आहे. ते तुम्ही ट्राय करू शकता तुमचा स्वतः रिसर्च करून. बाकी जे कोणी स्टार्ट करतील त्यांच्यासाठी बोनस असा आहे की जे काही डिजिटल प्रोडक्ट बनवण्यासाठी त्यांना प्रॉम्प्ट्स लागणार आहे तर माझ्याकडून त्यांना 50 प्रॉम्प्ट्सची एक लिस्ट मिळणार आहे ज्याच्या हेल्पने ते इझिली डिजिटल प्रोडक्ट बनवू शकतात आणि इझिली सेल करून प्रॉफिट जनरेट करू शकतात. जे कोणी ॲक्शन घेणार आहेत त्यांच्यासाठी एनरोलमेंटची जी काही लिंक आहे ती मी ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथून तुम्हाला एनरोलमेंट करायचं आहे. एनरोलमेंटची प्रोसेस तुम्हाला एक्सप्लेन करते मी, इथे स्क्रीन रेकॉर्डिंग ॲड करेन ज्याच्या हेल्पने तुम्हाला एनरोलमेंट त्याच प्रोसेसने करायचं आहे. आणि जो माझा कुपन कोड इथे दाखवलेला आहे तोच कुपन कोड जर तुम्ही यूज करता तर तुम्हाला डिस्काउंट पण मिळतं आणि प्लस माझ्या मेंटॉरशिपचा ॲक्सेससुद्धा मिळतो आहे. जर हा कुपन कोड नसेल तर तुम्हाला डिस्काउंटही मिळू शकणार नाही आणि माझ्या मेंटॉरशिपचा ॲक्सेस मिळू शकणार नाही. सो एनरोलमेंट करताना कुपन कोड नीट चेक करून घ्या. लिंक ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. तिथे तुम्हाला तुमचं फुल नेम टाकायचं आहे, ईमेल ID टाकायचा आहे, तोच ईमेल ID कन्फर्म ईमेल ॲड्रेसमध्ये टाकायचा आहे. फक्त कन्फर्म ईमेल ॲड्रेस टाकताना लक्षात ठेवायचं की पहिलं लेटर काही वेळेला कॅपिटल येतं तर तुम्हाला तो स्मॉल करायचा आणि काही वेळेला ना इथे .comच्या पुढे एक स्पेस येतो त्याच्यामुळे ते मॅच होत नाही, मग तुम्हाला तो कॅन्सल करायचा. ठीक आहे. नेक्स्ट तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. नेक्स्ट पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्डचा पॅटर्न आहे फर्स्ट लेटर कॅपिटल, त्याच्यानंतर नंबर आणि एक स्पेशल कॅरेक्टर हवं आहे. नेक्स्ट तुमचा स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट करायचं अँड देन प्रोसीड टू कोर्स सिलेक्शन. इथे चेक करायचं आहे श्रेया विनायक शिंदे माझं नाव दिसतं आहे, हा कुपन कोड तुम्हाला दिसायला पाहिजे, याच्यामध्ये काहीच चेंजेस तुम्हाला करायचं नाही. नेक्स्ट प्रोसीड टू पेमेंटवरती करायचं. इथे तुम्हाला जस्ट स्किप करायचं आहे. इथे या टर्म्स कंडिशन वाचून इथे जे बॉक्स आहे त्याच्यामध्ये टिक करायचं आणि प्लेस अँड ऑर्डरवरती क्लिक करायचं आहे. हा तुम्हाला पेमेंट पेजवरती रिडायरेक्ट करेल.
इथे तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला UPI सिलेक्ट करायचं आहे. UPI सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पे युझिंग एनी UPI ॲप करू शकता किंवा गुगल पे, फोनपे, पेटीएम, किंवा तुम्ही जर त्याच्याने होत नसेल तर मग पे विथ UPI ID नंबर, मोबाईल नंबर टाकू शकता. इथे नंबर टाकायचा आणि देन इथे व्हेरीफाय करायचं तुम्हाला रिक्वेस्ट आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, पेमेंट केल्यानंतर लगेच बॅक करू नका. जोपर्यंत तुम्हाला पेमेंट कन्फर्मेशनचा मेसेज येत नाही ग्रीन कलरच्या बॉक्समध्ये तुमच्या स्क्रीनवरती, तोपर्यंत बॅक करू नका. एनरोलमेंट केल्यानंतर, पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तो पेमेंटचा स्क्रीनशॉट आहे तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे. व्हॉट्सअपचा नंबर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. पेमेंट केल्यानंतर तो स्क्रीनशॉट त्या नंबरवरती सेंड करा. पुढची प्रोसेस आहे ती मी तुम्हाला एक्सप्लेन करेन आणि माझा पर्सनल गायडन्स तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. सो हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. तुमचे जे काही डाऊट्स असतील तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मी नक्कीच ट्राय करेन की तुमचे जे काही डाऊट्स असतील ते क्लिअर करायचं. की हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. आणि जर नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी. आणि तुमचं काही अजून सजेशन असेल की मी नवीन टॉपिकवरती कोणत्या व्हिडिओ बनवू ते सुद्धा मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा, म्हणजे पुढची व्हिडिओ आपण त्या टॉपिकवरती आणूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.